मनुश्री पुण्यातील बाबा भिडे पुलाच्या बरोबर बाजूला मी उभा आहे। इथली परिस्थिती मी तुला दाखवते। जवळपास 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसापासून शहरासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातली 4ही धरणं आता 100% अधिक भरलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रात केला जातोय। काल संध्याकाळी 6च्या नंतर भिडे पुलला लागून भिडे पूल असेल किंवा डेक्कन नदी पात्रातला जो रस्ता असेल तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा भिडे पूल जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आलेला पाहायला मिळतं। जे पाणी आहे त्याच्या बाजूला जो नदी पात्र आहे तिथं पाणी आता रस्त्यांवर यायला सुरुवात झालेली आहे। अनेक गाड्या या ठिकाणी अडकून पडल्या होत्या, त्या आता स्थानिकांकडून काढण्यात आलेल्या आहेत। अगदी वाहतुकीचा जो रहदारीचा रस्ता आहे तिथपर्यंत पाणी आता यायला सुरुवात झालेली आहे। शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय। विविध सोसायट्यांमध्ये तुडुंब पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मनोश्री सिंहगड रस्ता परिसर असेल, वारजे असेल, हिंगणे असेल, शिवणे असेल, कर्वेनगर असेल, इथं सोसायटींमध्ये पाणी खरं तर यायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून आज जो आहे तो पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी देखील खबरदारी म्हणून देण्यात आलेली आहे। रेस्क्यू टीम आता पुणे शहरात तैनात करण्यात आलेली आहे। महापालिका प्रशासन सज्ज झालेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कामाशिवाय बाहेर पडू नका असे देखील आदेश काढलेले आहेत। शहरात अजून देखील मुसळधार पाऊस जो आहे तो शहरातील अनेक ठिकाणी मनुष्य जो सुरू असलेला पाहायला मिळते। ही सध्याची दृश्य बाबा भिडे पुलाची आहेत। भिडे पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। गरज पडल्यास अजून मोठा पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। कालपासून जवळपास 35,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदी पात्रात करण्यात आलेला आहे। दुसरं जर बघितलं तर डेक्कन परिसरात देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। शहरातील विविध ठिकाणी आता गुडघाभर पाणी रस्त्यांवरती आहे। जे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे तिथे अनेक ठिकाणी आता पाणी साचण्यास मनुष्य सुरुवात झालेली पाहायला मिळते। प्रशासनाच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी सोसायटीमध्ये पोहोचलेल्या आहेत। रेस्क्यू टीम लोकांसाठी राबवल्या जात आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात आता शहरात मुसळधार पाऊस आहे। आज पुणे शहरासह जिल्ह्याला मनुश्री रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात दिवसभर पाऊस असेल असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे। मनुश्री, नक्कीच त्याच्यामुळे हवामान खात्याचा हा इशारा लक्षात घेता पुणेकरांनी बाहेर पडू नये अशा विशेष सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। सध्या पुण्यातली नेमकी परिस्थिती काय आहे, खडकवासला मधली परिस्थिती काय आहे याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात, बघूयात। इरिगेशन डिपार्टमेंट के यहाँ से कोई भी पूर्व सूचना नहीं दी गई थी और खड़कवासला धरन से पानी छोड़ा गया था। सुबह 3 बजे हमें पता चला पानी भर रहा है। उसके बाद हम लोग जब यहाँ आए तो पूरी अफरा तफरी मची हुई थी, सब लोग घबराए हुए थे। पुणे महानगर पालिका डिपार्टमेंट जो डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट है उनको फोन किया मैंने और फायर ब्रिगेड स्टेशन में भी फोन किया। उधर फोन करने के बाद में सिर्फ फायर ब्रिगेड के लोग जो है वो आए थे, लेकिन बाकी कोई भी सक्षम यंत्रणा यहाँ पहुंची नहीं।